हा चित्रपट राधा अमृता सुभाष या मुख्य पात्रावर केंद्रित आहे, जिच्यावर लहानपणी गंगुटी अनिता दाते केळकर नावाच्या जखिणीने जारण केले होते. राधा शहरात स्थलांतरित होऊन आपले आयुष्य नव्याने सुरू करते. तिला एक छान कुटुंब असते, ज्यात तिचा नवरा शेखर, विक्रम गायकवाड आणि त्यांचे मूल असतात. मात्र एका गाडीच्या अपघातानंतर तिचे आयुष्य बदलते आणि तिला भास होऊ लागतात. हे सर्व गंगुटीने केलेल्या जारणामुळे होत असल्याचे तिला वाटू लागते. चित्रपट राधा या परिस्थितीतून बाहेर येईल की नाही आणि गंगुटीचे काय झाले या प्रश्नांवर संपतो. चित्रपटाची तांत्रिक बाजू आणि कलाकारांचा अभिनय. चित्रपटाचे गावकुसातील जुनाट घर, माझघर, ओसरी, वृंदावन, माळा, झोपळा आणि शहरातील घर उत्तम निवडले आहे, जे कथेला पूरक ठरते. पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना थ्रिलर चित्रपटांसाठी महत्त्वाच्या असतात आणि या चित्रपटात त्या प्रभावीपणे वापरल्या आहेत. वाड्यात आणि शहरातल्या घरात दाखवलेला प्रकाश कथेनुसार योग्य परिणाम साधतो. पार्श्वसंगीतासाठी काही वेगळे आणि कमी आवाजाचे सूर वापरले आहेत, जे गरजेनुसार वरच्या पट्टीत जातात. अनिता दाते केळकर यांनी गंगुटीची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे. त्यांचे डोळे, हसणे, तीक्ष्ण नजर, आवाज आणि हावभाव यामुळे गंगुटीचे पात्र एकाच वेळी किळसवाणे आणि दरारा निर्माण करणारे बनले आहे. अमृता सुभाष यांनी राधाच्या भूमिकेत आपले अभिनय कौशल्य पणाला लावले आहे. राधाच्या मनातील भावनिक गोंधळ, लहानपणीची भीती आणि तिच्या जवळच्या लोकांवरील राग त्यांनी प्रभावीपणे दाखवला आहे. कथेची मांडणी आणि शेवट. चित्रपटात धक्कातंत्र आणि कॅमेरा अँगल यांचा योग्य वापर केला आहे. चित्रपटाची लांबी सुमारे 2 तास असली तरी मध्यंतरापूर्वीचा भाग थोडा रटाळ वाटू शकतो. मात्र मध्यंतरापूर्वी घडणाऱ्या एका दृश्यामुळे कथेला वेगळी दिशा मिळते आणि तिथूनच कथा वेग घेते. चित्रपटात एकच सीन 3 वेळा येतो आणि प्रत्येक वेळी त्याचा शेवट कथानकाची दिशा बदलतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं की चित्रपट त्याच कथाभागावर संपेल, पण संभ्रमात टाकणारा वेगळा शेवट दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. एकंदरीत जारण हा चित्रपट मल्टीस्टारर, हाणामारी, कौटुंबिक समस्या आणि प्रेम प्रकरणे यांसारख्या सामान्य चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पाहायला हवा असाच आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? तुमच्या मते चित्रपटाचा सर्वात प्रभावी पैलू कोणता होता?